निवडून आलेल्या 18 जागांसाठी वाटाघाटी कशाला करायच्या? रामदास कदमांनी थेट भाजपला हा सवाल उपस्थित केलाय। जिंकलेल्या 18 जागांसाठी वाटाघाटी कशाला करायच्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपवर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। सेनेचे मतदारसंघ हिसकावून घेण्याचा प्रयत्न सेनेनं मतदान केलं नाही तर मग भाजप उमेदवार निवडून येतील का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर भाजपनं आत्मपरीक्षण करावं, रामदास कदमांनी भाजपला सल्ला दिल्याचं देखील पाहायला मिळत आहे। मावळ, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ हे मतदारसंघ सेनेकडून कितीही विरोध झाला तरी योगेश कदमांना निवडून आणेन असं देखील कदमांनी म्हटलेलं आहे। तर शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये भाजपनं पाडापाडीचं काम करू नये असं देखील कदमांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे। सेनेचे मतदारसंघ हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। तर सेनेनं मतदान केलं नाही तर भाजपचे उमेदवार निवडून येतील का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर भाजपनं आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देखील रामदास कदमांनी भाजपला दिलेला आहे। मावळ, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ मतदारसंघांच्या संदर्भात देखील त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय। कितीही विरोध झाला तर योगेश कदमांना निवडून आणेन असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवलाय। शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये भाजपनं पाडापाडीचं काम करू नका असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर जिंकलेल्या 18 जागांसाठी वाटाघाटी कशाला करायच्या? लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा सवाल उपस्थित करत भाजपवर थेट हल्लाबोल चढवलेला आहे। तर सेनेचे मतदारसंघ हिसकावून घेण्याचा प्रयत्न असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। सेनेनं जर मतदान केलं नाही तर भाजपचे उमेदवार निवडून येतील का असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केलेला आहे। तर रामदास कदमांच्या वक्तव्यासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो। तुम्हाला सांगू सुतार साहेब, एका माणसाला तुम्ही घेऊन घरामध्ये घेऊन दरवाजे लावून तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न करा, त्याला जेवढा वाटतं लक्षात येतं की मी आता मरणार आहे, तेवढा समोरच्या नरडीचा घोट घ्यायचा प्रयत्न करत असतो। लक्षात घ्या एक गोष्ट। मग तुम्ही आम्ही विश्वासाने तुमच्यासोबत आलोय, एकनाथ शिंदेसोबत आलोय। उद्धव ठाकरेंनी आम्हाला आयुष्यात उठवायचा प्रयत्न केला म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसोबत जोडलो। दगडापेक्षा वीट मागू असं समजून आम्ही आलो। त्याचं पैसे आम्हाला हे आहे का? तुम्ही तुमचा पक्ष वाढवा ना, कोण नाही म्हणतोय, वाढवला पाहिजे, पण युती धर्म सांभाळून तो वाढवला पाहिजे। आमच्या पाठीत खंजीर न खूपसा तुम्ही तो वाढवला पाहिजे। तुमचे सगळे प्रश्न चुकीचे नाहीयेत। दापोली मतदारसंघामध्ये भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी युती असताना उघडपणे राष्ट्रवादीचं काम केलं आणि माझ्या मुलांना पाडण्याचा प्रयत्न केला। मला 2009 सालामध्ये पाडून त्यांचं समाधान झालं नाही, तर दापोलीत देखील तो प्रयत्न झाला की योगेश कदमना पाडण्यासाठी, पण योगेश कदम निवडून आले इथं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।